राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला सुनेत्रा पवारांनी हजेरी लावली। सुनेत्रा पवारांच्या हजेरीनं चर्चांना मात्र उधाण आले। आरएसएसच्या महिला शाखेला सुनेत्रा पवारांनी हजेरी लावली, त्या तिथे उपस्थित होत्या। राष्ट्रसेविका समिती महिला शाखेचं हे आयोजन होतं। अभिनेत्री कंगना राणावत सुद्धा राणावतच्या घरी या शाखेचं आयोजन केलं होतं। सुनेत्रा पवारांनी या ठिकाणी उपस्थित राहिल्यामुळे हजेरी लावल्यामुळे चर्चांना उधाण आले। माझ्या निवासस्थानी राष्ट्रसेविका समिती महिला शाखेचं आयोजन करण्यात आलं होतं, असं अभिनेत्री आणि खासदार कंगना राणावत यांनी म्हटलंय। आपण एकत्रितपणे सनातन मूल्य, हिंदू संस्कृती आणि राष्ट्रीय जाणीव अधिक प्रमुख बनवूया, असं त्यांनी म्हटलंय। आम्ही मानव सेवा, राष्ट्रनिर्माण आणि सनातन संस्कृतीचे जतन करण्यासाठी काम करत राहण्याचा संकल्प केला आहे, असंही कंगना राणावत यांनी म्हटलंय। महिलांची जागरूकता आणि सहभागच राष्ट्र मजबूत बनवतो। जय हिंद, असं एक्स पोस्ट त्यांनी केली आहे। तर यावर सुनेत्रा पवार यांनी एक्स पोस्ट करत काय भावना व्यक्त केल्यात त्या पाहूयात। एका बैठकीमध्ये माझ्या उपस्थितीबाबत चर्चा सुरू आहे, ज्याबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते, असं खासदार सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय। राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी भावना व्यक्त केल्या, त्यामागे कोणताही राजकीय उद्देश नव्हता। या बैठकीमध्ये इतर महिला खासदारही सहभागी होत्या, असंही म्हटलेलं आहे। राज्यसभेच्या खासदार म्हणून आम्ही आणि बारामतीमध्ये दीर्घकाळ सामाजिक कार्य करत असताना मला विविध महिला संघटनांच्या कामाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याची उत्सुकता होती। त्या बैठकीमध्ये विविध राज्यातील महिला सहभागी होत्या, त्यांचे उपक्रम आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठीच मी तिथे गेले होते। त्यावेळेस मला बोलण्यास सांगितलं तर मी फक्त 2 शब्दात माझी भूमिका मांडली, असंही सुनेत्रा पवार यांनी स्पष्टीकरण दिले। कृपया माझ्या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये, असंही स्पष्टीकरण दिले। समाजातील महिलांचे कार्य समजून घेणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हाच माझा उद्देश होता, आहे आणि राहील, असंही म्हटलं।